साधी कोबीची भाजी पण अशी बनवा की सगळेजण 2 पोळ्या जरा जास्तच खातील. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट, हेल्दी आणि चविष्ट अशी कोबीची भाजी. आता यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया. भिजवलेली चणा डाळ, लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि मध्यम आकाराचा कोबी. आता हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण आपण वाटून घेणार आहोत. त्यानंतर कोबी व्यवस्थित असा बारीक चिरून घ्यायचा आहे. अगदी अशाच पद्धतीने व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता. आता आपला कोबी व्यवस्थित असा चिरून झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी अशाच पद्धतीने पातळ चिरून घ्यायचं. आता आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत. कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता, नंतर आपण बारीक केलेले मिरची, अद्रक आणि लसणाचं वाटण घालून घ्यायचं. आता हे सर्व व्यवस्थित परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद घालायची. चवीनुसार मीठ. ते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर भिजवलेली चणा डाळ घालून घ्यायची. आता डाळ आपण अर्धा तास आधीच भिजवून ठेवली होती, कारण भिजवून ठेवल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि चव पण एकदम मस्त लागते. आता डाळ आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे.
आणि त्यानंतर आपण चिरून घेतलेला कोबी घालून घ्यायचा आहे. आता कोबी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथं तुम्हाला जर हरभरा डाळ आवडत नसेल तर तुम्ही मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता. आता कोबी आपलं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता थोडंसं परतल्यानंतर आपण एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला कोबी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आणि डाळ पण व्यवस्थित शिजली गेलेली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. कोबी शिजवताना खूप जास्त शिजवायचं नाही, फक्त अगदी 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपली एकदम झटपट, हेल्दी आणि चविष्ट अशी कोबीची भाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.